दिल्लीत भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू आहे। राजनाथ सिंह आणि जन नाकातानी यांच्यात बैठक सुरू आहे। दहशतवाद, पाकिस्तान, चीन आणि इंडो पॅसिफिक सुरक्षेच्या मुद्द्यावर या दरम्यान चर्चा सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, दिल्लीमध्ये भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीतले काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? अगदीच, जर आपल्याला माहिती असेल तर जपानमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट होते। भारतामध्ये जेव्हा आपण जर पाहिलं असेल मेट्रो प्रकल्प आहेत, या प्रकल्पापासून टेक्नॉलॉजीचं जे हस्तांतरण केलं जातं ते जपानकडनं मोठ्या प्रमाणात होतं। तंत्रज्ञान आधारित हा देश आहे आणि भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने तणाव निर्माण झालेला आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। आणि जपान हा भरोशाचा साथीदार राहिलेला आहे। जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली, परमाणु अणुबॉम्बची आपण चाचणी केली होती कारगिल युद्धाच्या नंतर, तर तेव्हा आपल्याला आठवत असेल की अनेक देशांनी अमेरिकेच्या दबावानंतर आपल्या देशातील इन्व्हेस्टमेंट मागे घेतल्या होत्या। मात्र जपानने जे दिल्ली जी ट्रेन मेट्रो तयार करत होते ती देखील भरोशाचा मित्र म्हणून सातत्याने कायम ठेवली। आज दिल्ली मेट्रो असो की देशभरामध्ये मेट्रोचे जाळे उभारायला आपल्याला मदत झालेली आहे। जपानने सातत्याने भारताच्या बाजूने एक मदतीचा हात दिलेला आहे। त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जपानला पॅसिफिक महासागर असो किंवा चीनचा जो अलीकडचा प्रभाव वाढलेला आहे त्याचा देखील मोठा त्रास होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये जपान आणि भारत दोघंही मिळून युद्ध सराव करताना पाहायला मिळालेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे जर अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तानचं आणि चीनचं आपण पाहिलं असेल तर सातत्यानं दोघांची जवळीक होताना पाहायला मिळते। जर पाकिस्तान विरोधात भारताने जर काही मोहीम हाती घेतली तर जपान भारताच्या मदतीला येऊ शकतो, कारण चीन हा पाकिस्तानला मदतीला जाण्याची शक्यता अधिक आहे। अशा परिस्थितीमध्ये जपानची मदत ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असेल, खास करून समुद्री मार्गामध्ये समुद्री तळांसाठी। त्या दृष्टिकोनातून जपान सोबतची आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे आणि या बैठकीमध्ये काय निर्णय होतात कारण हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच शिवाजी, या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजी अपडेट घेतच राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।